नमस्कार, ओजस्वी किचन मध्ये मी तेजश्री. मी ओजस्वी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत, थोडीशी झणझणीत, एकदम चटकदार अशी मसाला खिचडी बनवणार आहोत. खानदेशी मसाला खिचडी आज आपण बनवणार आहोत. खिचडीचे खूप सारे प्रकार बनवतो. साधी खिचडी असेल किंवा मूग डाळीची खिचडी असेल, तूर डाळीची खिचडी असेल किंवा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली मसाला खिचडी असेल, हे आपण नेहमीच खात असतो. पण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आजची रेसिपी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे खानदेशी मसाला खिचडी आज बनवणार आहोत. खरं तर ही खिचडी एकदम मस्त लागते खायला. कधी तोंडाला चव नसेल किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर अशी ही मसाला खिचडी तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता. तरी कधी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, जर तुम्ही संध्याकाळीच्या स्वयंपाकासाठी खिचडी बनवत असाल तर एकदा ही खानदेशी मसाला खिचडी नक्की बनवून पहा. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ. कोणताही घरातील वापरातील तांदूळ घ्यायचा, ज्याचा भात चांगला मोकळा होतो, शक्यतो तो तांदूळ घ्या. आणि त्यामध्येच मी अर्धी वाटी घेतलेली आहे तूर डाळ. 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आणि याचं वाटण आपण बनवून घेणार आहोत. आता काय करायचंय, हे थोडंसं वाटल्यानंतर यामध्ये 2-3 हिरवी मिरची घालते. तुम्ही सुरुवातीलाच घालू शकता. आणि याचं वाटण बनवून घेतलं. आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घालत आहे. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे. तसेच उभे कांद्याचे काप करून घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालते. आणि कांदा चांगला तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकताय कांदा परतून घेतला. आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि जे आपण वाटण बनवून घेतलं होतं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं, ते घातलं. यामुळे खरंच खूप छान चव येते आपल्या भाताला. आता याला चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घातले. आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो उभे काप करून घातलेले आहेत. नंतर थोडंसं मीठ घालूयात यामध्ये आणि याला परतून घेऊयात. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तसेच मी अर्धा चमचा काळं घरगुती वापरातील तिखट घातलं. तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता. घरगुती काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला घालू शकता. याला मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आता शेवटी आपण बटाट्याचे काप घालतोय. तर 1 बटाटा मी मीडियम आकाराचा 1 बटाटा मी अशा फोडी करून घेतला आणि यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. तांदूळ यामध्येच थोडासा आपण परतून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकताय ही खानदेशी पद्धत आहे. यामध्ये आपण काळ्या तिखटाचा, लाल तिखटाचा वापर केलेला आहे, हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की थोडंसं स्पायसी आणि चटपटीत चवीची ही आपली मसाला डाळ खिचडी असणार आहे. गरम पाणी करून घेतले आणि तांदूळ चांगलं परतल्यानंतर आपण यामध्ये हे गरम पाणी घालायचं आहे. मिक्स करून घेऊयात. तर इथे उकळी आलेली आहे. उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची. म्हणजे आपण हा भात मोठ्या गॅसवरती शिजवायचा नाहीये. मंद ते मध्यम आचेवरती झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकताय मी मंद ते मध्यम आचेवरती, शक्यतो मंद आचेवरतीच हा भात आपला शिजवून घ्यायचा. म्हणजे भात छान शिजला जातो आणि चिकटही होत नाही. थोडासा मोकळाच ठेवायचा आहे. मसाला डाळ खिचडी बनवतोय आपण, त्यामुळे थोडासा असा मोकळा भात शिजवून घ्यायचा. छान शिजतोही आणि याला चवही छान लागते. तर बघा, तोंडाला चव नसेल किंवा कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, संध्याकाळीसाठी तुम्ही ही मसाला खिचडी बनवू शकता. खूप छान ऑप्शन आहे. डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही डाळ खिचडी देऊ शकता. थोडीशी स्पायसी चटपटीत मस्त आहे. हिरवी मिरची, काळं तिखट, लाल तिखट यामध्ये आपण घातलेला आहे. मस्त वरून तुपाची धार सोडायची आणि खायची. आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर तुम्ही अशीच खाऊ शकता. तर इथे आपली मस्त झणझणीत चमचमीत मसाला खिचडी बनवून झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे, पटकन तयार होते आणि चवीला म्हणाल तर एकदम मस्त लागते. थोडीशी स्पायसी असते त्यामुळे तोंडाला मस्त चव येते याने. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही मसाला खानदेशी खिचडी.
मला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर ओजस्वीने एवढं सांगितलं आहे की तुम्हाला जर ओजस्वी किचन चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ रेग्युलर बघतात पण अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.